पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जीव जगत आणि जगदीश, जीव जगतामध्ये आलाय, जगदीशाकडे चाललाय। जात असताना हा जीव त्या जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाच्या धण्याचं काही कार्य करतो का? जर करत असेल तर तो अखिल कोटी पंढरीचा पांडुरंग ह्या जीवाला त्याच्या मांडीवरती उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला किंवा मला जर त्याच्या जवळ जायचं असेल, त्याच्या सानिध्यात जायचं असेल, नव्हे नव्हे त्याच्यासारखं व्हायचं असेल, माय बापांनो याच्या करता परमार्थ। मग परमार्थ म्हणजे बाह्य स्वरूपाने नटणं म्हणजे परमार्थ आहे का? अनेक प्रकारच्या माळा गळ्यात घातल्या, अनेक प्रकारचा गंध लावला, मोठी सेंडी वाढवली, बाहेरून नटणं म्हणजे वारकरी संप्रदाय नाही। माय बापांनो, वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानोबा तुकोबा रायांच्या विचारानं प्रगल्भ झालेला ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान आहे। त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद माय बापांनो वारकरी संप्रदाय देतो। त्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन नित्यनेमाने जर असेल, कितीही डोंगरा एवढं संकट जरी समोर आलं तरी त्या संकटाला पार करण्याची कॅपॅसिटी तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये देत असतो। आणि म्हणून पांडुरंगाला ज्यांनी ज्यांनी जाणलं त्या त्या घरामध्ये आनंद प्राप्त झाला गुरुजी। आणि ज्या ज्या घरामध्ये वेद माहिती नाही, गीता माहिती नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ माहीत नाही, तुकोबारायांचा गाथा माहिती नाही, नाथ बाबांचं भागवत माहिती नाही, ज्या घराला हे काहीच कळालं नाही ते घर फक्त जगलेत मायबापांनो। आणि म्हणून आमच्या घरामध्ये ज्ञान असावं, प्रज्ञान असावी, फिलॉसॉफी असावी, तत्वज्ञान असावं, आहारशास्त्र असावं, शरीरशास्त्र असावं, व्यायाम असावा, सूर्यनमस्कार असावेत, प्राणायाम असावं, शरीर तगडं असावं, निरोगी असावं, सपरात जरी असलं तरी त्याला झोप चांगली लागावी। पडल्या पडल्या झोप येते समजायचं ज्ञानोबा तुकोबा कळाले। आणि ज्यांना पडल्या पडल्या झोपही येत नाही, लाईट किती मंडप मध्ये झुमराला काचा किती असतील बरं ह्या, असं मोजत बसत असेल तर समजायचं आमचा मेंदू फ्लाईट मोडवर जात नाही। आणि म्हणून जगत असताना रूप पाहता लोचणी, सुख झाले ओसाजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। सर्वांच्या परिचित असा अभंग, ज्याच्या परिचित नाही, ज्याच्या पाठ नाही, तो महाराष्ट्रातला नाही। हो, म्हणून माई, म्हणून दादा अगदी सरळ आहे पण अवघड आहे, पचायला, रुचायला, समजायला सगळं अवघड आहे। पण ज्याला मायबापांना हे पचलं, रुचलं, समजलं, त्याच्या घरामध्ये क्रांती झाली। परमार्थ निसता बाहेरून गंध लावला, भल्या मोठ्या शेंड्या पाठीमाग भल्या मोठा माळ गळ्यात घातले, पण नको ते कुब्दे जर करत असाल आणि त्याचं रूप जर कळालेलं नसेल, नुसतं गळ्याचा परमार्थ आहे आणि डोळ्याला परमार्थच कळाला नाही गुरुजी, त्या गळ्याच्या परमार्थाचा काय उपयोग आहे महाराज? आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं पार्ट असेल, गाडी रात्री जरी चालवायची असेल तर लाईट लागतो ना, तिला अपर डिपर लागतात दादा। आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये 756 मेगापिक्सलचे कॅमेरे येते, याचं मेगापिक्सलिंग, याचं झूमिंग, याचं डाउनलोडिंग, याची मेमरी, हे खूप खतरनाक आहे महाराजचे। आणि म्हणून शरीर जरी बाहेरून एक दिसत असलं बरं का आई, तर आतमध्ये सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत। तुमचं हृदय वेगळं काम करतं, बुद्धी वेगळी काम करते, मन वेगळं काम करतं, डोळे वेगळे काम करतात, पचनक्रिया वेगळी काम करते, तुमची बुद्धी वेगळी काम करते। याच्यावर सगळ्यावर कंट्रोल ठेवणारं मन आहे। आणि म्हणून मन जर शक्तिशाली असेल तर तुम्ही आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकतो दादा। आणि मनच जर भरकटलेलं आहे, चपला देवळाच्या बाहेर काढल्या, मंदिरात आला, आता लक्ष मूर्तीकडे का चप्पलकडे? मन चपलाकडे आहे। कुलूप लावून आलात तुम्ही, इथं कीर्तनाला बसलात आणि मग लक्षात आलं
कुलूप लावलं पण ओढून बघायचं लक्षात नाही राहिलं. बसलात कीर्तनाला इथं मंडप मध्ये, मन कुलपाला झटके देत आहे. आणि म्हणून माय बापानो, सगळ्यात महत्वाची दंडातली ताकद नाही तर डोक्यातली हृदयातली ताकद ज्या घरात आहे, त्या घराला माऊली कळाले, त्या घराला तुकोबराय कळाले, त्या घराला गोरोबा काका कळाले, त्या घराला सेना महाराज कळाले, त्या घराला सावतोबा कळाले, त्या घराला संत भगवान बाबा, संत वामन भाऊ कळाले, त्या घराला जोग बाबा कळाले महाराज. आणि ज्या घरामध्ये निस्ती ताकदच आहे, निस्ती ताकद, त्यांनी आयुष्यभर लोकांच्या दावणीत झाडल्या. काही काही गडी 15-15 वर्षापासून मठच झाडायला आहे. मी म्हणलं काय करते? ते म्हणले 15 वर्षापासून मठ झाडितो. मठ झाडितो, पुढं क्रांती केलीच नाही का? मायबापांना गुरुजी, गुरु असा असावा की आपल्या जवळ आपल्या पदावर घेऊन बसवणारा असावा. काही काही गुरुनं 30-30 आणि 40-40 वर्ष बऱ्याच शिष्याला पाणीच व्हायला लाविलं. बदल घडवणारा गुरु असावा. मायबापांनो, आता इथं गुरु, इथं शिष्य, आपल्या पदावर बसवची कॅपॅसिटी अशा गुरुत असावी. हे पाठीमागं कातकडे गुरुजी आहेत. असे मायबापांनो, खंडाळकर गुरुजींना निर्माण केलेले शिष्य, हा, हे लक्षात ठेवा बरं का. आणि यांनी सुद्धा तेवढेच शिष्य निर्माण केले. त्याच तोला मोलाचा महात्मा, त्याच तोला मोलातला माणूस आहे महाराज. हो, इथं म्हणजे गुरु असा असावा, निस्ता गुरगुर करायला लावणारा नको. धर त्याला, धर, असं फोड त्याचं डोकं, असं. तो घांग्या गुरु आहे महाराज. सटाऊ गुरु की बटाऊ चेले, कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघही उपसी मेले. डेव्हलप, बदल करणारा गुरु जीवनामध्ये असावा. आणि माय बापांनो, माझ्या माऊलीच्या जीवनामध्ये समग्र बदल करणारे गुरु म्हणजे निवृत्ती दादा आहेत महाराज. आणि ह्या निवृत्ती दादाने माझ्या माऊलीच्या ह्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घातलं. ज्ञानांजन बाबा. आणि ज्या घरामध्ये ज्ञानाचं अंजन, ए आई, तुझ्या लेकराला किती काजळ लावी ती, तू किती मोठं कुंकू लावी ती, याला महत्व नाही. कुंकू लावायचंच असेल तुला, तो तुझ्या स्वतःच्या डोक्याला ज्ञानाचं कुंकू लाव. हो, ज्ञानाचं कुंकू लाव. नाही तर आणली खरात बाबा कोण आंगरीची पुडी. बऱ्याच जणाला तर मूत भारून दिला. मूत लाखाचा चिचुका आणि 5 फाड्याचा नाग दिला. महाराज, माझे साधू संत रूप आणि स्वरूप सांगतात. तुमची कॅपॅसिटी, तुमची बुद्धी, तुमचं आचरण आणि तुमचं जीवन आणि जीवनाची शैली, तुमचं आहार आणि तुमचं डायजेशन सांगतात महाराज. त्यांनी असा पाणी हातात घेतलं माझ्या माऊलीनं, आणि माझ्या माऊलीला एवढा त्रास दिला लोकांनी. मग माऊलीनं लोका करता आपल्या दारात कवळं बांधलं का? पटकन बोल. बांधलं? दादा वागदा, अण्णा, कवळ चारी बाजूना अंडीचे टरकल बांधले घराच्या. बोला ना. हा, दारात कणकीचा पुतळा पुरला का बाप्पा? अजिबात. कोणाकोण तरी काहीतरी गोष्टी भारून आणल्या आणि गळ्यात बांधल्या, कमराला करदुऱ्यात खोचून ठुल्या. हा, बोला ना. माय बापांनो, तुम्हाला उभं करतील, अंधश्रद्धेने उभा करणार नाही. तुमच्या घरामध्ये उभा करायची ताकद माझ्या संतात श्रद्धेत आणि विश्वासात आहे. आणि जे घर श्रद्धेनं विश्वासानं उभा राहिले महाराज, त्या घराला विटेवरच्या पांडुरंग कळाला. त्या डोळ्यानं तो पांडुरंग निरखून पाहिला कृष्णा महाराज. आणि म्हणून रूप पाहता लोचनी, लोचन म्हणजे डोळे. तुमचे डोळे काय पाहतात? हे छोटे छोटे लेकर तुमच्या घरात आहेत, आता काय पाहतात? 2 तास मोबाईलची स्क्रीन, 2 तास लॅपटॉपची स्क्रीन आणि 2 तास टीव्हीची स्क्रीन.
ह्या मोबाईलच्या स्क्रीनवरती, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, टीव्हीच्या स्क्रीनवरती किती किती तास लव्ह स्टोऱ्या पाहतात बोला. आता जे सिनेमे आहेत, आता जे चित्रपट आहेत, त्या सिनेमात आणि चित्रपटात मायबापांनो काय दाखवलं जातं? 99% लव्ह स्टोरी. तेरे बिन मैं जी नहीं सकती, अगर तू मुझे छोड़ गया तो मेरा तो दिल छन्नी छन्नी हो जाएगा. परिणाम झाला आपल्या मुलीवरती, परिणाम झाला आपल्या मुलावरती. हो. आणि आपल्या मुलीचं कौतुक कोणीही करावं आणि त्या मुलीनं त्या कौतुकाला फसून जावं. एखाद्या हेंबड्या पोराने जरी कौतुक केलं, ओ माय डार्लिंग व्हेरी नाइस, स्किन कितनी ग्लो करते है तेरी, ती तिथंच एस एस लव यू, आय लव यू, आय लव यू एस. अरे त्या पोराच्या बुद्धीची कॅपॅसिटी नाहीये, ते फक्त तुमच्या मुलीची स्तुती करतं. आणि 4 वेळेस फोन केला तर म्हणतं काळजी घे हा, काळजी घे हा, काळजी घे हा. आणि या काळजी घे या शब्दावरून ती पोरगी आपल्या पोटच्या आई बापाला सोडून देतीन, पोराप माग पळून जातीन. पळून गेल्यावर सुद्धा त्या पोरामुळं ती आई बापावर केस करती. आणि मग तिला कळतं याच्यात अगोदर 2 शाद्या हो चुक्या आहेत. माणसं ओळखता ज्याला आले, ऐका बर का, डीएड बीएड बीपेड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नये. ज्याला ओळखता आले महाराज माणसं. गुरुजी नजर फार महत्वाची आहे. आणि ज्या घराला नजर कळाली त्या घराला कोणाची नजर लागत नाही गुरुजी. आणि ज्या घराला नजरच कळाली नाही, बाप जरी प्राध्यापक असला, आई जरी प्राध्यापिका असली, बाप जरी फिलॉसॉफर असला, आई जरी फिलॉसॉफरीन असली, तरी माय बापांनो त्या घरातल्या एकुलते एक पोरानं 96 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये घातले. मग नजर कळली का? व्याप थिंकिंग, व्याप कल्चर, व्याप लाईफ. परमार्थ म्हणजे नुसतं बाहेरून नटून जमणार नाहीये. आतून तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, दुःख पोचवण्याची कॅपॅसिटी तुमच्यात किती आहे, समजून घेण्याची कॅपॅसिटी महिला मंडळ तुमच्यात किती आहे. माझ्या देवकी इतकी जर कॅपॅसिटी तुझ्यात आली तर तुझ्या पोटी गोपाल कृष्ण आल्याशिवाय राहणार नाही. तुमची गॅसची टाकी संपली तर तुम्ही नवऱ्याला म्हणतात मी गॅस दिवस नाही थांबणार गड्या तोया घरात. किती कॅपॅसिटी आहे. बुद्धीनं प्रगल्भ आहोत का आम्ही? आमचे डोळे स्टँडर्ड आहेत का? माय बापांनो यानं काय पाहतोय आपण? आणि माझे माऊलीनं ह्या डोळ्यानं जे बघितलं बाबा, आज ह्या विश्वात दुसरा कोणीच पाहू शकत नाही. माझ्या माऊलीनं जे बघितलं मोठी गंमत आहे. विश्वामध्ये कोणी बघू शकत नाही. आणि अगदी कमी वयामध्ये, वय कमी ज्ञान जास्त आहे. आमच्याकडे वय जादा ज्ञान कमी. 32 वर्षाचं वय आणि ज्ञान म्हणजे कोणाचे झेंडे. येऊन येऊन येणार कोण? आमच्या घरामध्ये 32 वर्षाचं लेकरून नको ते झेंडा घेऊन, नको त्याचा दांडा घेऊन, नको त्याच्या पाठीमागं पळतं. एक लक्षात असू द्या, विटेवरी ज्याची पाऊले समान दादा, तोची एक दान शूरदाता. त्याला ओळखलंय का? माझी राजमातेनं छत्रपती राजांना भगवान प्रभू रामचंद्रजीच्या मंदिरात घेऊन जावं आणि मूर्तीची कीर्ती सांगावी. मूर्तीची कीर्ती, कीर्ती, रामाची कीर्ती सांगावी. ऐक ना राजा, काय? अरे राजा, हा भगवान प्रभू रामचंद्रजी कर्तुम आकर्तुम अन्यता कर्तुम जगतपिता जगतनायक ब्रह्मांडाचा चालक मालक आहे तो. आणि एक बाणी, एक पत्नीने, एक वचने मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजीचं चरित्र, त्या मूर्तीची कीर्ती राजमातेने सांगितली म्हणून माझा राजा कीर्तिवान झाला. गोपाल कृष्णाची कीर्ती सांगितली, भीमाची कीर्ती सांगितली. भीमाने काय केलं राजा? 2 टाइम वर्कआउट, चांगल्या प्रकारचा व्यायाम, चांगल्या प्रकारचं मल्लयुद्ध, 2 टाइम तालमीत असायचा. तारुण्यामध्ये असा रममान होता माझा भीम. दंड जर थोपाटला ना तर 10 किलोमीटर दंडाचा आवाज जातो. गदा जर उचलली ना, गदाधारी हनुमानजी. आणि माय बापानं हनुमानाचं सांगावी कीर्ती. त्यावेळेस त्या लेकराला त्या मूर्तीची कीर्ती कळाली आणि मग त्या डोळ्यानं ती मूर्ती निहाळली.
आम्हाला मूर्त्या कळाल्या. या वड्यातल्या देवाच्या पाय पडलं का खरूच जाती, त्याला कोंबडा व्हायचा, बोकड्या व्हायचा. आम्हाला काय कळालंय? आम्हाला अजूक माय बापांनो आहार कळालेला नाही नीट नाटका. आता हे परिस्थितीमध्ये आता दुसरीला मुलगी गेली म्हणजे किती वर्षाची झाली होय आई? बोल ना. दुसरीला गेली म्हणजे किती वर्षात झाली अक्का? 8 वर्षात झाली. मग मला सांगा भाऊ, 8 वर्षाच्या पुरीला मासिक पिरियड्स यायला पाहिजे का? कारण इथं चुकलेत आई बाप. आई बापाने प्लॅस्टिकच्या डब्यातच भाजी पोळी, प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधलेच काहीतरी खाणं, प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधलंच खाणं दिलं, नको ते दिलं आणि त्याच्यामुळे हार्मोन्स अनबॅलन्स झाले. आणि 7 ते 8 वर्षाच्या पोरीला लंगडी खेळायचं वय, खडे खेळायचं वय. माई, तिला जर महिन्याला नको तो त्रास होत असेल तर आम्ही आईबाप होण्याच्या क्वालिटीचे आहोत का? बोला ना. आमचं 8वीला गेलेलं पोरग खिशात कंगाट होतं आणि तिकडं समोर जर पोहरी पाहिल्या तर याची वासना जागृत होती आणि हा कंगेने भांग पाडितो आणि तेरे बिन मैं जी नाही सकता. 8वीचं पोरग 10वीच्या पोरांनी पोरीने जर पळून जावं आणि आपल्या घरामध्ये असं कृत्य व्हावं, कारण की आम्हाला अजून आमच्या घरामध्ये रूप आणि स्वरूप आणि आहार कळालेला नाही. काय खावं याचं ज्ञानच नाही माय बापांनो. आम्ही काय खातो हे आम्हाला माहित नाही, कारण की आमच्या डोळ्याला दिसतंय ना ते फक्त वाईटच दिसतंय, चांगलं नाही दिसत. आता तुम्ही माझ्याकडे पाहतात, आता जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? दादा, भाऊ, आई, गुरुजी, आता माझ्याकडे पाहतात तुम्ही गुरुजी, बालमित्रांनो, दादा, ए आई, जे दिसतंय ते पाहता का जे बघायचं ते बघता? कृष्ण महाराज, जे बघायचं ते बघतो, जे दिसतंय ते पाहत नाही. आणि जे दिसतंय ते पाहत असाल तर तुकोबरायची दृष्टी आमची दृष्टी सारखी झाली. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. तुकोबराय म्हणतात, माझे माऊली म्हणतात, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूपा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूपा. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूपा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूपा. पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान शब्द त्याशी नाही, जे जे दिसे ते ते हरी रूप. सगळ्यांमध्ये ब्रह्म पाहणं, सर्वाभूती पाहे एक वसुदेव, पुसुनिया ठाव अहंतेचा. माय बापांनो, ही दृष्टी येणं महत्वाची आहे. आमच्या दृष्टीला भगवंत कळाला नाही, आमच्या दृष्टीला परोपकार कळाला नाही, आमच्या दृष्टीला कधी आनंद दिसला नाही, सतत दुःख दिसतं गुरुजी. सतत आमच्या घरामध्ये कधीच आम्हाला चांगलं, जे संताला दिसतं ते आम्हाला दिसू शकत नाही, आणि जे आम्हाला दिसतं ते संताला दिसत नाही महाराज. आम्हाला आमच्या प्रपंचात, आपल्या प्रपंचात 2 पोरं, 2 सुना, थोरली सून, लहान्याला 2 पोरं, कोंबड्या येत, गाया ये. आमच्या प्रपंचात आम्हाला हे दिसतं माय बापांना. आमचा प्रपंच फक्तच आम्हाला दिसतो अवघाचे संसार सुखाचा आनंदे भरीन तिन्ही लोके. माय बापांनो, माझ्या माऊलीला अख्खा संसार सुखाचा करायचा, आणि आमच्या डोळ्यानं फक्त आमच्या भावाने बांधकाम जर काढलं तर आम्ही त्याचं ढंपर सुद्धा अलीकडे येऊन देत नाही. इकडे येऊन देऊ नको, खुट्या ठोकून मोकळं होतो आपण. हा, भाऊजाई म्हणते त्यांच्या टराका इकडे येऊन देऊ नका.
येस, आमच्या डोळ्याला फक्त येतात ते चिपडे आणि साधू संतांच्या डोळ्यात येतात ते आनंदाश्रू. आमचे डोळे चिपळलेले. माझा मित्र आहे महाराज पुण्याला, चांगल्या प्रकारचा व्यायाम करतो, डाएट चांगल्या प्रकारचं, कंपन्याचं मालक आहे, भरपूर व्यायाम बियाम करणारा. त्याचं जेवण टेस्ट होऊन येतं डॉक्टरकडून. किती फॅट आहे, किती विटॅमिन्स, किती कॅल्शियम, किती झिंक, हे सगळं टेस्ट होऊन येतं. असला भारी दिसतो तो. आणि त्याला 1.5 महिन्यापूर्वी अटॅक आला गुरुजी, नरवाडे गुरुजी, 1.5 महिन्यापूर्वी. आणि मी भेटायला मेल ते. आणि मी भेटायला गेलो आणि शेजारच्याला विचारलं, म्हणलं एवढा भारी माणूस होता, याला अटॅक कस काय आला? तर त्यांच्या शेजारने सांगितलं त्याच्या भावाने जगवार गाडी घेतली. बाप्पा, मग व्यायाम दंडाचा आणि मांड्याचा होता का हृदयाचा होता? आपला कोणता व्यायाम चालू होय? आपला कोणता चालू आहे? कोणता चालू आहे? व्यायाम असावा, पण दंडाच्या आणि मांड्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बुद्धीचा आणि हृदयाचा पण व्यायाम घरात असावा महाराज, तर मोठे. नाही तर व्यायाम मरणाचा. आणि इथं सगळं जळकुटपणा. गाडी घेतली का नो ओढून नेन बरं का बँकीवाला. माय शब्द आहे, टाळी द्या बरं, माय शब्द आहे, नेईन ओढूनच नेईन. आमची दृष्टी आहे महाराज. आमच्याकडे पण लोक पाहत असताना एवढं फिरतो ना, तरी बी ते धडकत काच काय नाही, काय नाही. येस, लोकांच्या विचाराची कॅपॅसिटी आहे, दृष्टीची कॅपॅसिटी. तुम्ही इथं किती मेगापिक्सल आहात? 756. इथं किती MM आहात तुम्ही? इथं बुद्धीनं. आणि ज्या घरामध्ये गुरुजी बुद्धी स्टँडर्ड आहे, ते घर शून्यातून विश्व निर्माण करतात. आणि ज्या घरामध्ये घांगे लेकर जन्म, घांगे कळले का? घांगे, घांगे म्हणजे किरकोळ कारणावरून राग येणारे. घांगे म्हणजे नको तिथं फुगिरी आणणारे. आपण जर म्हणलं ना आम्ही इनवा घेतली, ते म्हणतो तुमचं इनवाचं काय घेऊन बसला? माय मामा तिथं फॉर्च्युनर आहे. अरे मामाच्या तिथं आहे, मग मामा तिथं 2-4 कॉलेज आहे. अरे तू शिपाई आहे, तू गप्पा हाणू नको. अरे कॅपॅसिटी एवढी असावी की दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी जात ही मोराची आहे. आणि माझ्या साधू संतांनी मोराला सुद्धा जवळ केलं महाराज. दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानणारी जात, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी जात आहे. म्हणून आमचे डोळे कसे. आता हा जो कार्यक्रम करतायत आमचे दादा, त्यांचे चिरंजीव आहे, हे उगत मोगाम करते का काय? काही का म्हणते त्यांच्याकडे पैसे भाऊ. आता मला बी कधी कधी काही म्हणते यो का साधा आहे का? येणे महाराष्ट्र लुटला बाबा लोकांनी. बाबा लोकांनी लुटला? अरे ज्याने लुटला त्याने लुटला. आम्ही गाडीच्या टायरला मागे, आमच्या गाडीचं टायरला, आम्हीची गाडी बदलणं व्हाय ना. बरेच जण म्हणते कवा बदलायची गाडी, कवा बदलायची गाडी. म्हणलं कयाची बदलायची गाडी? डिझेलवरही चालू आहे सारं. एक लक्षात असू द्या. आणि तुम्ही लबाडाला आहे ना पोते भरून पैसे देतात, आणि खऱ्याला आहे ना शिळे तुकड्याचा काला खाऊ घालतात. माय बापांनो, ज्याला संत ओरिजिनल ओळखता आले त्याच्या घरामध्ये कधीच दगा नाही. आता नको ते, आता त्याला ते महाराज त्या नाशिकला कोण खरात डॉक्टर अशोक खरात, डॉक्टर गुरुनाम गुरु, भूत भविष्य वर्तमान काळ वर्तवणारा डॉक्टर अशोक खरात. आता ते कार्य उलट करून गेलं आणि आम्ही गाडीचे खाली उतरलो का? हे बाबा बी लय बाराचे आहेत बर का. महाराज
नको ते काम दुसरं करतील आणि चांगल्याच्या तोंडाला काळं फासायला लोक उभे असतात. आणि म्हणून एक लक्षात असू द्या, तुम्ही म्हणता काळच, तुम्ही म्हणता ते लवंडे साहेबाचं बोलाता का काय, ते त्यांचं आम्हाला काही कळत नाही, घेणं नाही, देणं नाही. आमचं वारकरी कीर्तन भजन प्रवचन बास महिन्याची वारी, एक लक्षात ठेवा, कोणी कुठंही भुकत आहे. आणि आतापर्यंत मोठ्या लोकांना त्रास झालेला आहे, लक्षात असू द्या. रामाला धोब्याने नाव ठुलं, अरे गोपाल कृष्णाला गवळ्याचं पोरग म्हणलं, शेण उचलणारे म्हणले. आतापर्यंत ज्यांना ज्यांना नाव ठुलं गुरुजी, ते इतिहासात मोठे आहेत. येड्याला नाव ठेवून का कोणी, स्टँडवर वडापाव पाड्याला आहे आणि त्यांनी घातला आणि खाल्ला, त्याचा सोशल मीडियावर कोणी फोटो टाकीन? नाही टाकणार. येड्याचा कधीच सोशल मीडियाला फोटो जात नाही. जातात ते हुशार आणि ब्रिलियंट माणसाचे, ज्याला अपमान पचवण्याची कॅपॅसिटी ज्याच्या जीवनात आहे, तो फार मोठा आहे महाराज. याच्या करता डोळे फार स्टँडर्ड लागतात. आणि महिला मंडळ, तुम्हाला डोळे कळणं महत्वाचे. ज्या ज्या घरातल्या स्त्रीला डोळ्यातलं सगळ्यात ज्यादा कोणाला कळतं, पुरुषाला का स्त्रीला? वय मंगल काको, लता कौ, कोणाला कळत डोळ्यातलं? गडी माणसाला का बाया माणसाला? बाया माणसाला. ती हुशार असती बरं का, जिला डोळ्यातलं कळलं ते. आणि जिला डोळ्यातलं काहीच कळलं नाही, ती हेंबडी. सासर सारखं माहेर सारखंच आहे मायबापांनो. ह्या दृष्टीनं तुम्ही काय पाहतात? जणी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा सगुणपणाची माझी दृष्टी. हो माय बापांनो, तुझं रूप मला आवडतं. तुझ्या रूपामध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्यात कशातच नाही. माय बापांनो, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाई